काल आपण बघितलं होतं इलेक्ट्रिक फ्लक्स अँड गॉस थेरम. आता आपण इलेक्ट्रिक फ्लक्स आणि गॉस थेरमचं प्रूफ बघूया. तर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला की जर आपण एखादी बॉडी घेतली, दोन चार्जेस घेतले, समजा हा एक चार्ज आहे प्लस क्यू आणि मायनस क्यू, तर काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज डिरेक्टेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्ज ॲज लाईक दिस. These lines are called as electric lines of force. These lines are called electric lines of force. So how many lines of the force are passing through the given area? So let us consider this is a rectangular shape of area A or area S. Then how many lines are passing through it? That is 1 2 3 4 5. So 5 lines are passing through surface area S. So these are the number of lines passing through a given area. It is known as electric flux. So electric flux for regular shaped body is given by E bar dot ds bar, that is flux for small area element. Now if E bar and ds bar are directed in different direction, so let us consider this is a body having surface area A or surface area ds. Then what happens? So let us consider this is surface area ds. Its area vector is perpendicular to the its area. So this is a ds bar direction of the area vector. And now if intensity is not directed along its direction along ds, so this is direction of intensity, then what we have to do, we have to find components of E bar. That is, one is along direction of ds bar, so this is E cos theta, and this one is E sin theta. Now we have to choose which component, that is component along ds bar. Then here you will get E bar dot ds bar, that is E bar ds cos theta. पण हे कधी, जर इरेग्युलर शेप्ड बॉडी असून जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची आणि डी एसची दिशा वेगवेगळी असेल. पण याचा आपल्याला जास्त उपयोग होत नाही. आपल्याला काय केलेलं असतं, रेग्युलर शेप्ड बॉडी दिलेली असतात, एकतर ती 2 डायमेन्शनमध्ये असते किंवा 3 डायमेन्शनमध्ये असते. आलं लक्षात? म्हणजे काय म्हटलं पहा आपण की इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स रिप्रेझेंट इलेक्ट्रिक फील्ड. सो दिस इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली. हाऊ नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर टू द गिवन सरफेस एरिया. मग आता समजा हा सरफेस आहे, हे कसं आहे, एरिया वेक्टर डी एस बार आहे आणि त्याच्याच दिशेने ही काय आहे, इंटेन्सिटी असेल. तर नंबर ऑफ सच लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली म्हणजे परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द कंडक्टर थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फ्लक्स फाय. मग इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, तर इट इज अ इलेक्ट्रिक क्वांटिटी, इट इज अ स्केलर क्वांटिटी. फ्लक्स म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. जसं की आपण बघतो की पाणी जे बादलीमध्ये जमा होतं त्याला आपण काय म्हणतो, वॉटर फ्लक्स. जसं हवा आपण एखाद्या बलूनमध्ये कलेक्ट केली तर त्याला काय म्हणतो, एअर फ्लक्स. तसं आपल्याला काय करायचं आहे, हे इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज अ स्केलर क्वांटिटी. आणि हे इलेक्ट्रिक फ्लक्स आपण काल बघितलं कशावरती अवलंबून असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स. तर एक डी एस बार म्हणजे जो दिलेला एरिया आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. हा एरिया कमी झाला तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कमी होते. काल बघितलेला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कधी वाढते, जर एरिया वाढला तर वाढते, कमी झाला तर कमी होते.
नंतर इंटेन्सिटी ई बार म्हणजे नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. देन इलेक्ट्रिक फ्लक्स काय होतं, वाढतं. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इंटेन्सिटी यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. आणि तिसरी एक क्वांटिटी आहे की त्या दोन्हीमधील अँगल किती आहे, थीटा, त्यावरती अवलंबून असतं. म्हणजे काल तुम्हाला उदाहरण सांगितलं की हे आपण बादली घेतलेली आहे पाण्याची. काय घेतलेलं आहे, बादली घेतली पाण्याची आणि यामध्ये आपण इथून वरून पाईप धरला तर काय होईल, सर्वच्या सर्व पाणी यामध्ये जमा होईल. म्हणजे काय होईल, हा जो सरफेसचा एरिया आहे हा किती आहे, डी एस बार म्हणू, याची ही दिशा डी एस बार आणि यातून पडणारं पाणी कसं आहे, यांची दिशा एकच आहे. आता या बकेटची आपण दिशा बदलली म्हणजे ही अशी आहे, असं केलं तर कमी 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 पाणी त्यामध्ये जमा होईल. म्हणजे अँगल जो आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि सरफेस एरिया यामधील अँगलवरती इलेक्ट्रिक फ्लक्स अवलंबून असतं. म्हणून आपण काय केलेलं आहे की फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा किंवा आपण लिहितो ई बार डॉट डी एस बार. तर हे फ्लक्सविषयी आपल्याला पुरेसं एवढं ज्ञान असेल तर आपल्याला पुढं जाता येईल. तुमचं जे हे आहे गॉस थेरम त्याचे ॲप्लिकेशन किंवा गॉस थेरम प्रूव्ह करता येईल. आपल्याला गॉस थेरमचं प्रूफ नाही तरी पण आपण एकदा बघू. आता काय म्हटलेलं आहे, फॉर 2 डायमेन्शनल रेग्युलर शेप्ड बॉडीज. 2 डायमेन्शनल रेग्युलर शेप्ड बॉडी कोणत्या आहेत, तर सर्क्युलर शेप आहे, रेक्टँग्युलर शेप आहेत. तुम्हाला ज्या माहिती आहेत बॉडीज 2 डायमेन्शनमध्ये जॉमेट्रीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे त्या काय आहेत, 2 डायमेन्शनल रेग्युलर शेप्ड बॉडीज आहेत. त्यामध्ये काय होतं, ई बार आणि डी एस बारची दिशा आहे ती एकसारखी असते. कशी असते, एकसारखी. म्हणजे त्यामधील अँगल किती असतो, थीटा 0 आणि कॉस 0 बरोबर किती येतं, कॉस 0 इज इक्वल टू 1. त्यामुळे ई बार डॉट डी एस बार इथं आपण बघितलेलं आहे ई डी एस कॉस थीटा कॉस 0. सो ई डी एस कॉस 0 दॅट इज इक्वल टू ई इंटू डी एस. किती आलं, ई इंटू डी एस. डी एस इज द स्मॉल एरिया इलेमेंट. आता डी एस हॅज 2 डायरेक्शन्स. जर आपण 2 डायमेन्शनल बॉडी बघितली तर त्या बॉडीसाठी डी एसच्या 2 दिशा असतात. कोणत्या, समजा हा रेक्टँग्युलर घेतला आपण, रेक्टँग्युलरची ही एक बाजू घेतली तर डी एसची दिशा कशी असणार आहे, ही या बाजूला एक असणार आहे, तशी या बाजूला असणार आहे. तसं हा जर सरफेस घेतला तर डी एसची कशी डायरेक्शन असणार आहे, एक डाऊनवर्ड असणार आहे, एक अपवर्ड असणार आहे. तसंच या बाबतीत या दिशेला एक, डी एसची दिशा या दिशेला एक, इकडे एक, इकडे एक. मग यामध्ये काय होतं, अपवर्ड असेल तर आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन घेतो डी एसची आणि डाऊनवर्ड असेल तर डी एसची डायरेक्शन काय घेतो, निगेटिव्ह घेतो. एवढं काही आपल्याला माहितीची गरज नाही, पण असं कुठंतरी सी ई टीला वगैरे आलं तर उपयोग येईल. मग आता हाच शेप आपण इथं दाखवलेला आहे पहा. 2 डायमेन्शनमध्ये काय रेक्टँगल आहे, याचा लेंथ आहे ए आणि ब्रेड्थ पण ए आहे म्हणजे स्क्वेअर घेऊ. मग एरिया किती आला, ए स्क्वेअर, मॅग्निट्यूड आली ए स्क्वेअर. मग आता हे कसं आहे, एक वाय डायरेक्शनने आणि हे एक्स डायरेक्शनने. त्यामुळं याचा जो डी एस वेक्टर कसा असणार आहे, तो याला परपेंडिक्युलर म्हणजे असा वरती येईल. कसा येईल, असा वरती येईल, आउटवर्ड डायरेक्शन किंवा इनवर्ड डायरेक्शन येईल. म्हणून इथं एक इनवर्ड, आउटवर्ड किंवा अपवर्ड आणि डाऊनवर्ड येतो. आता जर 3 डायमेन्शनल बॉडी असेल, 3 डायमेन्शनल रेग्युलर शेप्ड बॉडी. आता समजा इथं आपण सिलेंडर घेऊया. सिलेंडरला 2 एरिया आहेत. कोणता, हा प्लेन एरिया एक, या बाजूला एक दुसरा प्लेन एरिया. मग याची दिशा कशी आहे, इकडं असते. तसंच याची दिशा इकडं असते. परंतु 3 डायमेन्शनमध्ये अपोजिट डायरेक्शन आपण गृहीत धरत नाही, फक्त आउटवर्ड डायरेक्शनच आपण गृहीत धरत असतो. मग आता इथं जर धरलं तर हे वरच्या दिशेने, या पॉईंटला धरलं तर डी एसची दिशा अशी आहे, इथं धरलं तर ही डी एसची दिशा अशी आउटवर्ड येईल, अशा पद्धतीने असेल. आता हेच आपण जर क्यूब घेतलं तर काय होईल, क्यूबच्या बाबतीत क्यूब घेतलं तर क्यूबला काय, हा एक 6 सरफेसेस आहेत. म्हणजे हा एक सरफेस हे आउटवर्ड डायरेक्शननी, नंतर हा एक सरफेस, म्हणजे हा 2 नंबरचा सरफेस, याची ही
अशी आउटवर्ड डायरेक्शन, इकडं या दिशेने, इथं या दिशेने, इथं या दिशेने. इनवर्ड कंपोनंट आपण घेत नाही फॉर 3 डायमेन्शन. सो दिस इज अबाउट ई बार अँड डी एस बार. म्हणजे तुम्हाला आता फक्त एकच लक्षात ठेवायचं एवढं सांगितल्यानंतर की आपण 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनल बॉडी गृहीत धरणार आहोत जी रेग्युलर शेप्ड बॉडी आहे आणि त्यामध्ये थीटा कसा आहे 0 डिग्री आहे. आपल्या 12वीच्या बोर्डसाठी थीटा ई बार आणि डी एस मधला किती आहे 0 आहे. सो व्हॉट इज इलेक्ट्रिक फ्लक्स? इलेक्ट्रिक फ्लक्स इज द number of lines of electric lines passing normally through given area. It is represented by phi. ठीक है. Now Gaussian theorem in electrostatics. Gaussian theorem in electrostatics काय आहे? Gaussian theorem. गॉस थेरम याचं प्रूफ आपल्याला 12वीसाठी नाही, पण बघूया परत एकदा. तर गॉस थेरमचं स्टेटमेंट काय आहे? टोटल फ्लक्स कमिंग आउट ऑफ क्लोज्ड सरफेस. म्हणजे क्लोज्ड सरफेस पाहिजे पूर्ण असा. चेंडू असेल हा क्लोज्ड सरफेस आहे, चेंडू स्पियर. तर हा क्लोज्ड सरफेस आहे, त्यामुळं टोटल फ्लक्स म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स ई बार डॉट डी एस बार म्हणतो आपण. टोटल फ्लक्स कमिंग आउट ऑफ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू 1/epsilon टाइम्स total charge inside closed surface. Inside closed surface, that is phi is equal to q upon epsilon naught is equal to closed integral E bar dot ds bar.